आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत स्वाध्यायमाला, म्हणजे नवनीत या पुस्तकामधला स्वाध्याय 1.4. स्वाध्याय 1.4 मधला पहिला प्रश्न आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? म्हणजे मूळ संख्यांची टक्केवारी काढायची आहे. किती टक्के मूळ संख्या आहेत 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये? मला सांगा, 1 ते 20 पर्यंत एकूण किती संख्या आहेत? 1 ते 20 मध्ये एकूण किती संख्या आहेत? 20 संख्या आहेत. बरोबर आहे. आता या 20 संख्यापैकी मूळ संख्या किती आहेत पहा. 1 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत पहा? 8 आहे. बघा, पहिल्यांदा 1 ते 20 मधील एकूण संख्या माहित असणं आवश्यक आहे. 1 ते 20 मध्ये एकूण 20 संख्या आहेत आणि त्यानंतर तुमच्याकडे माहिती असणं आवश्यक आहे पहा 1 ते 20 मधील एकूण मूळ संख्या. 1 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या 1 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या 8 येतात. बघा कोणत्या? पहिली मूळ संख्या आहे 2, दुसरी 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. बरोबर आहे. ह्या एकूण 8 मूळ संख्या आहेत. मग यांची टक्केवारी विचारली. बघा, एकूण 20 संख्या आहेत. 20 पैकी 8 मूळ संख्या आहेत. एकूण 20 संख्यापैकी 8 मूळ संख्या आहेत. मग शेकडेवारी मध्ये काढायचं आहे, टक्केवारी मध्ये काढायचं असेल तर याला गुणीला 100 करतो. बघा, 20 × 20, 20 × 5 100, 8 × 5 40%. बघा, 40% दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी 40% आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून चौथं वर्तुळ आपण गोल करायचं. प्रश्न दुसरा, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? मग मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 ने व स्वतः त्या संख्येने भाग जातो अशा संख्या समूहाला मूळ संख्या असं म्हणतो. आता 81 या संख्येला पहा, 1 न भाग जातो, 3 न जातो, 9 न किती 9 न जातो, 9 न 81 सॉरी, पुन्हा 81 न पण जातो. तिला 1 न आणि 81 न चालला का? नाही. या संख्या सोडल्या तर आणखीन काही संख्यांनी सुद्धा भाग चालला, म्हणून ही मूळ संख्या होणार नाही. 83 च्या बाबतीत पहा, 83 ला 1 न आणि स्वतः 83 नच भाग जातो, अन्य कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. 85 च्या बाबतीत पहा, 85 या संख्येला 1 न, 5 न आणि 85 न भाग चालला, मग ती मूळ संख्या होणार नाही. 87 या संख्येला 1 न, 3 न, बघा अंकाची बेरीज 8 आणि 7 15, 3 ची कसोटी लागते. 1 न, 3 न आणि 87 न भाग जातो, म्हणून ती 87 सुद्धा मूळ संख्या होणार नाही. मग 83 ही एकमेव या समूहामधली मूळ संख्या आहे. तिचा पर्याय क्रमांक 2 असल्यामुळं आपलं दुसरं वर्तुळ, उत्तराचं दुसरं वर्तुळ आपण गोल करायचं. प्रश्न तिसरा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी, मग खालील पैकी
सर्वात लहान संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघ हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहित असणं आवश्यक आहे. पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 डॅश डॅश डॅश. म्हणजे अशा पुढे खूप मूळ संख्या आहेत. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी. मग आता या प्रत्येक मूळ संख्यांचा गुणाकार करून पाहूया. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आपण सहज पाहू शकतो. पहा 2 आणि 3 चा गुणाकार बेत्रिक 6. 6 आहे का? नाही. 3 5 15 नाही. 5 7 35 आहे. पहा 35 आहे. परंतु आणखी ध्यानात घ्या 11 दोन्ही 22 पण होतात. 11 3 33, 11 5 55 आणि 11 7 77. खूप मोठी झाली. 7 न जर गुणा गेलं तर 7 11 77, 7 5 35, 7 3 21, 21 पण होते आणि 7 दोन्ही 14. पुढे जर आपण गुणाकार करत गेलो तर गुणाकार हा 35 म्हणजे या दिलेल्या पर्यायापैकी जास्त मोठा होतो. त्यामुळं या आलेल्या गुणाकारापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर ती 33 आहे. दिलेल्या पर्यायापैकी. तुम्ही म्हणसाल 21 आहे ना सर, पण पर्यायात 21 नाही ना, मग 33 आहे. 35 पेक्षा छोटी 33 आहे. म्हणून आपले उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं. आता ह्या मूळ संख्या मांडाव्या लागतील आणि त्यांचा गुणाकार करून पाहावा लागेल आणि तुमचं उत्तर योग्य ते लिहावं लागेल. कळालं? लिहून घ्या. प्रश्न 4. पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? याच्या दिलेल्या संख्या आहे. यापैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय मी परत एकदा सांगतो. ज्या संख्येला 1 ने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. आता पहा 27 ही मूळ संख्या होत नाही, कारण 27 ला 1 न, 27 न, 3 न, 9 न अशा बऱ्याच संख्येने भाग जातो. त्यानंतर 57 ही मूळ संख्या होत नाही. 77 ही सुद्धा मूळ संख्या नाहीये. 97 ही एकमेव मूळ संख्या आहे या पर्यायामधली. म्हणून पर्यायाचं चौथं वर्तुळ आपल्याला गोल करायचं. प्रश्न 5. जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंक स्थानांची अदलाबदल केली तर कोण्या संख्येतील 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंक स्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती? येणारी जी संख्या आहे आणि मूळ संख्या यांच्यातील फरक किती? बघा अंकस्थानांची अदलाबदल करून येणारी संख्या कोणती आहे? येणारी संख्या कोणती मिळेल आपल्याला संख्या? पहा अंकस्थानांची अदलाबदल करायची म्हणजे 9 हा 6च्या जागी न्यायचा आणि 6 हा 9च्या जागी न्यायचा. तर येणारी संख्या आपल्याला मिळेल पहा 39,460. बरोबर आहे. अदलाबदल झाली 6 आणि 9ची. ही येणारी संख्या आहे. आणि मूळ संख्या आपल्याला म्हणजेच ती जी दिलेली संख्या आहे 36,490 ही आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हटले की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बा आपल्या मूळ संख्या का 1 ते 100 मधल्या कोणत्या मूळ संख्या आहेत का असं वाटतंय. पण मूळ संख्या म्हणजे स्वतः तीच संख्या. यांच्यातील फरक किती? मग पहा 39,460 मधून 36,490 आपल्याला वजा करावे लागतील फरक जर काढायचा असेल.
तर पहा शून्यातून शून्य काढला 0, 6 तून 9 जात नाही, इकडनं एक हातच्या घेतला 16 झाले, 16 तून 9 काढले 7 राहिलेत, इथं राहतात 3, 3तून 4 जात नाही, 9 कडनं एक हातच्या घेतला 13 झाले, 13तून 4 काढले 9 राहिलेत, इथं राहतात 8, या 8 मधून 6 काढले 2 राहिले, उत्तर आलं पहा 2970. 2970 दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 ला आहे, म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ गोल करायचं. प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे? पहा संयुक्त संख्या आणि विषम संख्या, ती संयुक्त पण आहे आणि ती विषम पण आहे. आता बघ, जर पर्यायाचा जर विचार केला तर पर्यायातील सर्व संख्या विषम आहे, कारण एकक स्थानी 7, 9, 5 हे अंक आहेत, बरोबर आहे, प्रत्येक संख्येच्या, म्हणजे सर्व संख्या विषम आहे. आता राहिला प्रश्न संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 न व स्वतः त्याच संख्येनं या 2 सोडल्या तर आणखी दुसऱ्याही संख्यांनी जर भाग जात असेल तर तिला संयुक्त संख्या म्हणतात. किंवा संयुक्त संख्येची आपण दुसरी एक व्याख्या पहा, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजे यामधील मूळ संख्या आहेत त्या संयुक्त नाही आहेत, कळालं? म्हणजे 17 ही मूळ असल्यामुळे ही संयुक्त होणार नाही, म्हणून 17 हा पर्याय येणार नाही. पहा पर्याय क्रमांक 2 29 दिला, 29 ही मूळ संख्या आहे, तो पण येणार नाही. 97 ही मूळ संख्या आहे, ती पण येणार नाही. 15 ही संयुक्त पण आहे आणि विषम संख्या पण आहे. संयुक्त कसं काय? 15 ला पहा 1 न भाग जातो, 15 न जातो, 5 न जातो, 3 न जातो, अशा बऱ्याच संख्यांनी बघा स्वतः 30 संख्या आणि 1 हे सोडून अन्य दुसऱ्या संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ गोल करायचं. प्रश्न 7वा, 9,5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या कोणती? किमान हा शब्द प्रयोग केलेला आहे पहा. किमान, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की किमान हा शब्द कसा ओळखायचा. किमानच्या शेवटी काय आहे? न, आणि ल हा न या शब्दाच्या शेवटी काय आहे? न, म्हणजे किमान या शब्दाचा अर्थ आहे लहान, कळालं? तर या अंकांचा वापर करून बनणारी लहान 5 अंकी संख्या कोणती? अंक वापरायचे आहेत 9, 5, 0, 2, 4. 9, 5, 0, 2, 4 हे 5 अंक वापरायचे आहे आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या किंवा 5 अंकी किमान संख्या आपल्याला बनवायची आहे. तर पहा, लहानात लहान किंवा सर्वात लहान संख्या बनवताना सर्वात लहान हा अंक अगोदर घेतो, पण 0 आहे या ठिकाणी, 0 अगोदर घेता येणार नाही, 0 हा दुसऱ्या स्थानावर घ्यावा लागेल. मग 0 पेक्षा थोडासा मोठा अंक आपल्याला अगोदर घ्यायचा आहे, तो आहे 2. त्यानंतर 0 हा दुसऱ्या स्थानावर येईल, त्यानंतर 0 आणि 2 पेक्षा थोडासा मोठा अंक 4, त्याच्यानंतरचा थोडासा मोठा अंक 5 आणि सर्वात मोठा शेवटी. अशा प्रकारे ती संख्या बनते. ती संख्या तयार झालेली आहे 20,459. मग 20,459 ही दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला आहे, मग उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं आहे.